नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे, ऍक्च्युअली पाहायला गेलं की मी 4 तारखेला काल कुठलाही घडामोडी घेतली होती काही कारणास्तव. आज मी दोन्ही दिवसाचे घेतोय, 4 आणि 5 या 2 दिवसाचे आपल्याला पाहायचे आहेत करंट अफेअर. मित्रांनो, महत्वाचे टोटली प्रश्न सगळे मिळून बघायचे आहेत आपल्याला. 29 प्रश्न असतील, कालचे आणि आजचे मिळून 29 प्रश्न आपल्याला संपूर्णपणे बघायचे. मित्रांनो, 4 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबरचे दोन्ही दिवसाचे प्रश्न आपण पाहायला सुरुवात करूया. मित्रांनो, आज जर पाहायला गेलं, आज 5 सप्टेंबर आहे आणि 5 सप्टेंबरचा महत्वाचं म्हणजे काय काय की हॅपी टीचर्स डे. सर्वांना माझ्याकडून सर्व टीचर्सांना हॅपी टीचर्स डे लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि आज शिक्षक दिन आहे ना. सर्वपल्ली राधाकृष्णन जे भारताचे पहिले उपराष्ट्रपती, देशाचे पहिले दुसरे राष्ट्रपती म्हणता येईल आणि पहिले उपराष्ट्रपती म्हणता येईल, त्यांच्या जयंतीनिमित्त, जन्मदिनानिमित्त आज आपण हॅपी टीचर्स डे काय राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो की शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना केली. ऍक्च्युली पाहायला गेलं, सुप्रीम कोर्टने ही समिती स्थापन केली आहे की नाही. आणि पंजाब हरियाणाचे जे माजी मुख्य न्यायाधीश होते त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली. लक्षात ठेवा, त्यांचं नाव आहे नवाब सिंग, है ना. माजी न्यायमूर्ती, लक्षात ठेवा, माझ्या न्यायमूर्ती नवाब सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे, जे पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवरती शेतकरी आंदोलन करत आहे, ठीक आहे. चलो मित्रांनो, पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन होता की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कितव्या विधी आयोगाला म्हणजे निर्मिती करण्याचा अधिकार दिला आहे. म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कितव्या विधी आयोगाच्या निर्मितीला मंजूर दिली आहे. अध्यक्ष अधिक सदस्य पाहायला गेलं, एकूण पूर्ण वेळ 5 सदस्य आहेत. त्याच्यामध्ये किती आहे? 5 सदस्य. लक्षात ठेवा. 1 सप्टेंबर 2024 1 सप्टेंबर 2024 ते लक्षात असू दे आपल्याला की 31 ऑगस्ट 2027 पर्यंत लक्षात असावं की पर्यंत हा विधी आयोग कार्यकाल करणार आहे. आणि तो 23वा विधी आयोग आहे. कितवा? 23वा विधी आयोग आहे. लक्षात ठेवा आहे, ठीक आहे. 23वा विधी आयोग सदस्य तयार केलाय. लक्षात ठेवा. अध्यक्ष हा पूर्ण वेळ काय असतो? नेता असतो, जो परिपूर्ण असतो. आणि पूर्ण वेळ सदस्य 4, म्हणजे अध्यक्ष अधिक 4 सदस्य हे पूर्ण वेळ असतील. लक्षात असू दे आपल्याला, ठीक आहे. एकूण 5 झाले. सकाळी वरती सांगितलं तुम्हाला मी, ठीक आहे. 2 सदस्य विधी आणि 2 सदस्य विधी विभागाचे सचिव आहेत आणि पूर्ण वेळ 5 अर्धवेळ सदस्यापर्यंत पोहोचतात. लक्षात ठेवायचा मूळ उद्देश काय की भारतीय कायदेशीर व्यवस्थेचा आढावा घेणे, सुधारणा सुचवणे. लक्षात ठेवा, आहे ना. अर्थव्यवस्थेचा काय करणे? कायदेशीर व्यवस्थेचा काय करणे मित्रांनो? कायदेशीर व्यवस्थेचा काय करणे? आढावा घेणे आणि काय करणे? सुधारणा करणे. हा कायदा आयोगाचा मुख्य उद्देश आहे, ठीक आहे. हा सुद्धा पॉइंट आपल्याला गरजेचा आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे की अलीकडे ग्लोबल फिनटेक फेस्ट 24 कोठे आयोजित करण्यात आले, ठीक आहे. आता फिनटेक जर आपल्याला पाहायला गेला, बघा तिसरा प्रश्न बघतोय आपण. फिनटेक लक्षात ठेवायची गोष्ट आहे, तर मुंबईमध्ये PM मोदी, आपले जे मोदीजी आहेत, नरेंद्र मोदीजी यांनी त्याचं उद्घाटन केलं. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, फिनटेक म्हटलं तर कुठे सुरू झाले? ते मुंबईमध्ये सुरू झालं. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, ठीक आहे. फिनटेकचं सुरुवात कुठे? मुंबईत. आणि जी उद्घाटन कोण केलं? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. देशाचे कोण? पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदीजींनी केलं. लक्षात ठेवा, ठीक आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये याचं काय केलं? उद्घाटन केलं. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, ओके, ठीक आहे. हा एक पॉईंट महत्वाचा आहे, ठीक आहे. संबंधित आहे पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट NPCI जो आहे तो फिनटेक कन्व्हर्स जे कार्यक्रम आयोजित केला संयुक्तपणे. बघा कुठले कुठले लक्षात ठेवा पॉईंट आहे. NPCI है ना, NPCI प्लस कुठला? फिनटेक. लक्षात ठेवा, या दोघांनी मिळून हा कार्यक्रम केला आणि या अंतर्गत आपल्या देशाने आणखी काय सुधारणा करता येईल आणि जागतिक लेवलला गुंतवणूकदार कसे वाढतील हे सगळं तज्ञ, बँकर्स, नियामकाचे सगळ्या जगातील सर्व संमेलनापैकी एक मोठं संमेलन होतं फिनटेक आणि NPCI खास साठी. आणि जिओ मध्ये ते प्रोग्राम घेतला गेला होता, ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न मित्रांनो, नुकत्याच झालेल्या आशियाई कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिप मध्ये हिमांशी टोकसने कोणते पदक जिंकले?
मित्रांनो हा सुद्धा पॉईंट आपल्याला खूप महत्वाचा आहे की लक्षात ठेवायची गोष्ट आहे, ज्युडो चॅम्पियनशिप मध्ये हिमांशी टोकसने कोणते पदक जिंकले, तर उत्तर आहे सिल्वर पदक जिंकलेलं आहे. कोणतं पदक जिंकलं मित्रांनो, सिल्वर पदक जिंकले. हे सुद्धा आपल्याला माहित असणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण की असा सुद्धा प्रश्न येतो की बाबा आपल्याला काय चालू आहे, पॅरा ऑलिम्पिक चालू आहे, पण पॅरा ऑलिम्पिक ऐवजी आणखी काही काही वेगळे प्रश्न येऊ शकतात, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक सुद्धा आहे मित्रांनो. ठीक आहे, चलो जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. गुजरात मधील कांडला येथे दीनदयाल पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, दीनदयाल पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती कोणाची करण्यात आली आहे? उत्तर आहे सुशील कुमार सिंग, राजन कुमार, श्रीपाद पाटील, अमर सक्सेना. हे जर उत्तर जर पाहायला गेलं मित्रांनो, अमर सक्सेना हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, अमर सक्सेनाची निवड केली गेली आहे. सुशील कुमार सिंग आहे, राजन कुमार आहे, श्रीपाद पाटील आहेत, अमर सक्सेना. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, अमर सक्सेना यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा नेक्स्ट प्रश्न. वास्तविक सकल राज्य देशांतर्गत उत्पादन मध्ये बघा GSDP नाही का, है ना, सकल देशांतर्गत उत्पादन. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. GSDP चा अर्थ आहे, लक्षात ठेवा, सकल आहे. मग सर्वाधिक वाढ नोंदवली गेलेले राज्य कोणते? असा सिंपलचा प्रश्न विचारला जो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, कारण असे प्रश्न एखादा आला तर आपले मार्क गेले नाही पाहिजे. ठीक आहे, आता GSDP 2024 ठरवलं त्यांनी. लक्षात ठेवा, 24 मध्ये हा जो अहवाल आहे तो नोंदणी केलेली. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, तेलंगणा, तमिळनाडू, राजस्थान यांनी त्यांच्या GSDP वर आधारित 10 सर्वात मोठ्या राज्यांपैकी 24 ची वास्तविक सकल राज्य देशांतर्गत उत्पादन. वास्तविक, लक्षात ठेवायची गोष्ट काय, वास्तविक है ना. शब्द कसा आहे, वास्तविक. शब्द बघा, लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. वास्तविक सकल राज्य देशांतर्गत उत्पादन है ना, नोंदवले आहे. त्यानुसार जर पाहायला गेलं की आता यावेळेस काय झालंय की तेलंगणा 1 नंबरला आहे. लक्षात ठेवायची गोष्ट, उत्पादन 3,08,712, 3,08,722 सॉरी इतके रुपये. तेलंगणा सगळ्यात नंबर 1 ला. 2 नंबरला कोण आहे, कर्नाटक आहे. लक्षात ठेवा, 3,00,000 समथिंग 1,000 आहे, 3,01,000 आहे. हरियाणा 2,96,000 आहे. लक्षात ठेवा. आणि जर पाहिलं की तमिळनाडू 2,73,000 आहे. म्हणजे नंबर 1 ला कोण आहे GSDP नुसार? लक्षात ठेवा, कोण आहे, तेलंगणा आहे. 2 नंबरला कोण आहे, कर्नाटक आहे. 3 नंबरला कोण आहे, हरियाणा आहे. 4 नंबरला कोण आहे मित्रांनो, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, तमिळनाडू. आणि महाराष्ट्र कुठे पोहोचलंय? महाराष्ट्र हा 5व्या स्थानी आहे. आपला महाराष्ट्र देशामध्ये कितव्या स्थानी आहे? 5व्या स्थानी आहे GSDP नुसार. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे, चलो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण आनंद संस्कृत विद्यापीठातून वैदिक 3D हा मित्रांनो 3D पाहिजे, 3D संग्रहालय बांधण्याची घोषणा कोणत्या ठिकाणी केली आहे? यूपी सरकारने PM नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ जो आहे, लक्षात ठेवा की तो पाहायला गेला तर वाराणसी मतदारसंघ आहे. आणि या वाराणसीमध्ये आनंद संस्कृत विद्यापीठातून वैदिक 3D शब्द नितो नीट है ना, संग्रहालय बांधण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे. कुठे मित्रांनो केली आहे? वाराणसीमध्ये केली. लक्षात ठेवा. आणि हे अत्याधुनिक संग्रहालय भारतीय ज्योतिष, खगोलशास्त्र, वैदिक साहित्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. काय काय मित्रांनो? नंबर 1 ज्योतिषशास्त्र, नंबर 2 खगोलशास्त्र, लक्षात असू दे आपल्याला, आणि तिसरा वैदिक साहित्यावर तो अभ्यास करणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्या मुख्यमंत्री जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी केले. लक्षात ठेवा. ठीक आहे. ऍक्च्युअली पाहायला गेलं 16 संस्कार 64, लक्षात ठेवा, 16 संस्कार 64 कला आणि त्या 18 विद्या तिथे शिकवल्या जाणार आहेत. इतकं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. इतक्या प्रकारचं ते संपूर्णपणे तिथे एज्युकेशन मिळणार आहे. वैदिक साहित्याचा उत्क्रांती दर्शवते एक काम करताना भूमिका करते की बाबा आपल्या देशामध्ये थोडा बदल करायचा आहे, हे की नाही, हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. हा, क्रीडा प्रकारात FICCI यंग लीडर्स अवॉर्ड 24 कोणाला प्रदान करण्यात आला? तर उत्तर आहे मित्रांनो नीरज चोप्रा यांना प्रदान करण्यात आला. बघा, ऍक्च्युअली हा आयकॉन जो अवॉर्ड आहे, लक्षात ठेवायची गोष्ट आहे ना, फिक्कीचा आहे. यंग लीडर्स अवॉर्ड आहे, जे लक्षात ठेवा, जो खेळामध्ये स्पोर्ट्समध्ये दिलाय तो कुणाला मिळाला? नीरज चोप्रा. मग मित्रांनो इतरही पुरस्कार लक्षात ठेवायची गोष्ट आहे. ठीक आहे. आता जर पाहायला गेला हा कुणाला मिळाला मित्रांनो? स्पोर्ट्समध्ये मिळाला. मग मित्रांनो आणखी एक प्रश्न आहे जो मनोरंजनामध्ये, मी ते शब्द लिहितो, मनोरंजनामध्ये सगळे युथ आयकॉन लक्षात ठेवा. आयुष्मान खुरानांना भेटलाय, आयुष्मान खुराना यांना भेटलाय, लक्षात असू दे, खुराना भेटलाय, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि नेक्स्ट जो आहे ना, नेक्स्ट जनरेशन लीडरशिप जर म्हटला, बघा दुसरा पुरस्कार ह्याच्यामध्ये सेम फिक्कीचाच आहे, रोशनी नाडरला भेटलाय.
रोशनी नाडर. शब्द नीट लिहून घ्या, आपल्याला फायदा होईल, लक्षात ठेवा. रोशनी नाडरला मिळाल्या, लक्षात असू द्या आपल्याला. ठीक आहे, म्हणजे हे सगळे पुरस्कार आपल्या डोक्यात ठेवणं पण इम्पॉर्टंट मित्रांनो, कारण की हे सगळे प्रश्न आपल्याला विचारू शकतात. आणि सर्वोच्च उद्योजक पुरस्कार आहे ना, उद्योजक पुरस्कार म्हटलं तर अमन गुप्ता यांना मिळालाय, लक्षात ठेवा. अमन गुप्ता यांना मिळालं, लक्षात ठेवा. हे सगळे पॉइंट्स आपल्याला महत्वाचं आहे, लक्षात ठेवा, जे आपल्याला उपयुक्त शकतात. मग आपल्याला प्रश्न आहे फिक्कीचे यंग लीडर्सचे अध्यक्ष कोण आहेत, है ना. यंग लीडर्सचे अध्यक्ष कोण आहे हे सुद्धा पेपरला विचारतं. फोरमचा अध्यक्ष कोण आहे तर शाश्वत गोयांक. कोण? शाश्वत गोयांक, लक्षात असू दे. शाश्वत गोयांक हे त्याचे कोण आहेत? अध्यक्ष आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, नेक्स्ट पॉइंट मित्रांनो. हॉकी इंडियाची 14वी काँग्रेस नुकतीच कुठे झाली, है ना. आता हॉकी इंडियाची पाहायला गेलं तर कुठे झाली असा प्रश्न विचारला, लक्षात ठेवा. 31 राज्य, 31 घटक राज्यांचा यात समावेश होता, लक्षात ठेवा. सगळे प्रतिनिधी हजर होते. मग हॉकी इंडियाचे अध्यक्ष कोण आहे? दिलीप तिर्की, है ना. अध्यक्ष कोण आहे मित्रांनो? दिलीप तिर्की, लक्षात ठेवा. ओके, दिलीप तिर्की, है ना. सरचिटणीस कोण आहे मित्रांनो? पाहायला गेलं भोलानाथ सिंग. सरचिटणीस कोण आहे? भोलानाथ सिंग. आणि मित्रांनो पाहायला गेलं खजिनदार कोण आहेत, है ना. हॉकी इंडियाचे खजिनदार जे मनोहरन, लक्षात ठेवा, है ना. मग प्रश्न काय विचारलाय की 14वी काँग्रेस नुकतीच कुठे पार पडली? आपण जर पाहायला गेलं लखनौ मध्ये पार पडली. कुठे पार पडली? लखनौ मध्ये पार पडली. यांचा एकच टार्गेट होता की बाबा की आपला जो गेम आहे तो पॉवरफुल करावा, आणखी चांगल्या ताकदीने करावा, हे त्यांचा एक मुख्य उद्देश आहे, लक्षात असू दे. ठीक आहे, ओके. चला पुढे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक ऑर्डरचे सुवर्ण पदक कोणाला प्रदान केले तर इमॅन्युएल मॅक्रॉनला केले, कारण ते फ्रान्सचे कोण आहेत? राष्ट्र अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे, हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. अलीकडे कोणत्या सशस्त्र दलाने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी प्रोजेक्ट नमन सुरू केले आहेत? तर उत्तर आहे भारतीय लष्कराने सुरू केले आहे ना. नमन लक्षात ठेवायची गोष्ट आहे. कोणी सुरू केले? लक्षात ठेवायची गोष्ट आहे. नमन हे भारतीय लष्कराने सुरू केले आहे. हा प्रकल्प स्पर्श डिजिटल पेन्शन प्रणालीवर आधारित आहे. कुठल्या? स्पर्श, हे पण माहिती असणं आवश्यक आहे. स्पर्श जो आहे डिजिटल पेमेंट आहे त्याच्यावर आधारित आहे, लक्षात ठेवा. संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्रक्रिया सुलभ करते, हे पण एक पॉईंट खूप महत्वाचं आहे. जे HDFC जे आहे बँक यांच्या अंतर्गत सगळे पेमेंट दिले जाणार. पेमेंट सुद्धा कोणत्या बँके अंतर्गत दिले जातात ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पहिल्या टप्प्यात जर पाहायला गेलं नवी दिल्ली, जालंधर आणि बंगळुरू मध्ये सुरू आहेत, म्हणजे एकूण 14 ठिकाणी जे केंद्र आहे त्यांच्या तिथे सुरू केलेलं आहे, लक्षात असू दे आपल्याला. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे की कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने नुकतेच स्पॅनिश जहाज है ना अटलाया जहाजाचं नाव सोबत सागरी भागीदारी सरावामध्ये भाग घेतला? लक्षात ठेवा. पाहायला गेलं तर INS तबर या जहाजासोबत त्यांनी काय घेतलंय? भाग घेतला आहे की नाही. म्हणजे INS तबरने भूमध्य समुद्र स्पॅनिश नौदलाच्या जहाज अटलाया सोबत सागरी भागीदारी सराव केला, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा सराव भारताच्या नौदलाच्या विस्ताराचे प्रतीक आहे आणि भारत आणि स्पेन, कुठल्या देशात आहे ते? स्पेनचं आहे. यांचे सागरी सहकार्य मौलाचा दगड आहे, हा दगड आहे. आणि MPX मध्ये स्टेशन कम्पिंग सी अप्रोचेस मध्ये रिप्लेडेशमेंट फ्लाइंग है ना एक्सरसाइज स्टीम पास्ट आणि फोटो एक्स सारख्या प्रगत व्यायामाचा समावेश होता. दोन्ही नौदलाने उच्च व्यावसायिकता आणि वचनबद्धता दाखवली, मजबूत द्विपक्षीय नौदल संबंधांना बळकटी दिली आणि सागरी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचं काम केलं. लक्षात ठेवा, स्पॅनिश जहाज होतं अटलाया सोबत आपले कोणी भागीदारी केल्या? सेम INS तब्बर. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. चलो पुढचा प्रश्न मित्रांनो, लुईस सुआरेझ आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्त जारी केली ते कोणत्या देशाचे? तर उत्तर आहे मित्रांनो ते उरुग्वे देशाचे आहेत. लुईस सुआरेझने आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्ती जाहीर केली. 69 गोलसह उरुग्वे सर्वाधिक गोल करणारा लुईस सुआरेझने 17 वर्षाच्या कारकिर्दीनंतर आपली आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली. 142 कॅप्स असलेल्या सुआरेझने उरुग्वेच्या 2010
विश्वचषक उपांत्य फेरीत आणि 11च्या कोपा अमेरिका जिंकण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली. तो प्रमुख लीग सॉकर क्लब इंटर मियमसाठी स्ट्रायकर म्हणून खेळतो आणि त्याला काय म्हणतात गनमॅन सुद्धा त्यांना म्हणून ओळखतात. त्याचं टोपण नाव काय? गनमॅन. लक्षात ठेवायची गोष्ट, त्यांना काय म्हणतात? गनमॅन म्हणून ओळखतात. त्यांचं टोपण नाव काय मित्रांनो? गनमॅन या नावाने ओळखलं जातं. चला पुढचा प्रश्न है ना, अपरिजिता बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात कोणत्या राज्य सरकारने केले आहे? तर लक्षात ठेवायची गोष्ट पश्चिम बंगालने केलंय, है ना. खासियत आहे, लक्षात ठेवा. पश्चिम बंगालने कायदा केलाय, काय नाव आहे? अपरिजिता बलात्कार विधेयक मंजूर केले. लक्षात ठेवा कोणी केले मित्रांनो? पश्चिम बंगाल राज्याने केले. पश्चिम बंगाल विधानसभेने ऐतिहासिक अपरिजिता बलात्कार विरोधी विधेयक मंजूर केले. पश्चिम बंगाल विधानसभेने बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यावरील केंद्रीय कायद्यात सुधारणा करत अपरिजिता वुमन अँड चाइल्ड विधेयक मंजूर केले. या विधेयकात बलात्कारासाठी मृत्यूदंडाची शिक्षा आणि बलात्कार दोषींसाठी पॅरेला शिवाय जन्मठेपाची तरतूद, म्हणजे पॅरेला मिळणार नाही, त्यांना मध्ये सुट्टी मिळते, डायरेक्ट जन्मठेपच त्यांना असणार. लक्षात ठेवायची गोष्ट, ठीक आहे. हा, आणि बलात्कार, सामूहिक बलात्कार किंवा मुलींवरील लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करणारे पश्चिम बंगाल हे पहिले राज्य. केंद्रातील कायद्यांमध्ये बदल करणारे किंवा सूचक काहीतरी नवीन पद्धत शिकवून सांगणारे पहिले राज्य कोणतं बनले? तर पश्चिम बंगाल राज्य बनले. माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ठीक आहे. हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणत्या अधिकाऱ्याने पदभार स्वीकारला? अजित डोवल, दिनेश कुमार त्रिपाठी, विवेक चौधरी, तेजिंदर सिंग. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, तेजिंदर सिंग यांनी हा पदभार सांभाळला आहे. हवाई दलाचे उपप्रमुख तेजिंदर सिंग यांनी पदभार स्वीकारला. लक्षात ठेवा. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे ते माजी विद्यार्थी आहेत. 1913 जून 87 रोजी भारतीय हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त झाले पहिल्यांदा. नियुक्तीपुरते मेघालयातील शिलाँग येथे IAF चे मुख्यालय, ईस्टर्न एअर कमांडचे वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी होते. 2007 मध्ये वायुसेना पदक आणि 22 मध्ये भारताच्या राष्ट्रपतीच्या अतिविशिष्ट सेवा पदक सुद्धा त्यांना मिळालेलं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळ 309 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग कोणत्या दोन शहरांमध्ये जोडणार आहे असा प्रश्न आहे. तो उत्तर आहे मुंबई आणि इंदूर. मुंबई कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. इंदूर कुठे आहे? मध्य प्रदेशात आहे, ठीक आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ मुंबई इंदूरला जोडणार 309 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग बांधण्यासाठी एक मोठ्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली. लक्षात असू दे, ठीक आहे. हा प्रकल्प 18,036 कोटी खर्च अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष 2028-29 पर्यंत पूर्ण होण्याची यांची अपेक्षा सुद्धा आहे. सर्वात थेट आणि कार्यक्षम मार्ग तयार करून मुंबई ते इंदूर या दोन महत्वाच्या शहरांमधील वाहतूक सुधारणे आणि नवीन रेल्वे मार्गाचे मुख्य लक्ष. याशिवाय खासियत काय की रेल्वे मार्ग महाराष्ट्र आणि MP म्हणजे मध्य प्रदेशातील अशा भागांना जोडेल ज्यांना सध्या मर्यादित किंवा कोणतेही रेल्वे प्रवेश नाही. अशा ठिकाणी तो जोडण्याचा ते प्रयत्न करतात, ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न मित्रांनो, ठीक आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत बिस्लेरी या कंपनी सोबत कोणत्या राज्य सरकारने करार केलाय? तो उत्तर आहे गोवा राज्य सरकारने करार केला आहे. जे बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आहे, जो मुरगाव वास्को येथील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी गोवा सरकार सोबत भागीदारी केली आहे. कधी केली आहे? तर ग्रीन गोवा समिट 2024 जेव्हा झालं होतं त्याच वेळेस त्यांनी केलेला करार की एकमेकांची सहकार्य केल्याने त्यांनी करार केलाय की बाबा जो काही कचरा आहे तो कचरा आपण परिपूर्ण विल्हेवाट लावायची आणि व्यवस्थापन करायचं हे टार्गेट ठेवलंय आणि बिस्लेरी इंटरनॅशनल कंपनीने गोवा सरकार सोबत तो करार केला आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 23-24 साठी किती शिक्षकांची निवड करण्यात आली आहे? तो उत्तर आहे 109 शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. 109 शिक्षकांची मित्रांनो निवड करण्यात आली आहे. माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारत सरकारने अलीकडेच कोणत्या डिजिटल मिशनला हिरवा कंदील दिला आहे ना? तो उत्तर आहे कृषी पशुसंवर्धन नदीजोड वरील सर्व. तो उत्तर आहे कृषी जे आहे कृषी ठिकाण आहे त्याला मिशन काय दिलंय? डिजिटल मिशनला हिरवा कंदील दिलाय, ठीक आहे. हा, भारत सरकारने अलीकडे डिजिटल कृषी मिशनला हिरवा कंदील दिला असून शेती पद्धती सुधारण्यात आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानाला चालना देण्यासाठी 2,817 कोटी समर्पित केले आहे. डिजिटल कृषी मिशन शेतीमध्ये तंत्रज्ञान एकत्रित करण्यासाठी 2,817 कोटींचा पुरेपूर दिलेला आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा कार्यक्रम प्रत्येकाला पुरेसे पौष्टिक अन्न मिळावे याची खात्री करण्यासाठी
3,979 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि शाश्वत फलोत्पादन विकास, फळे, भाज्या, इतर वनस्पतींच्या वाढीला शाश्वत मार्गाने प्रोत्साहन देण्यासाठी 800 कोटी रुपये खर्च करणार आहेत. म्हणून त्यांनी काय केलं, कृषी डिजिटल मिशन सुरू करण्याचं काम भारत सरकारने केलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुगल डीप माइंड इंडिया 125 भारतीय भाषा आणि बोलींचा समावेश असणारे कोणते एआय नेतृत्व करत आहे? गुगल, लक्षात ठेवायची गोष्ट आहे, तर उत्तर आहे मोरनी करत आहे. कोण करत आहे? मोरनी. गुगल डीप माइंडचे इंडिया युनिट मोरनी भारतासाठी मल्टी मॉडेल रिप्रेझेंटेशन नावाच्या, लक्षात ठेवा, महत्वाकांक्षी एआय प्रकल्पाचे नेतृत्व करत आहे. लक्षात ठेवायची गोष्ट आहे. ठीक आहे. त्याची उद्दिष्ट 125 भारतीय भाषा आणि बोलींचा समावेश आहे. ग्लोबल फिनटेक है ना फेस्टम मध्ये बोलताना गुगल डीप माइंड इंडियाचे संचालक मनीष गुप्ता यांनी ठळकपणे सांगितले की 73 भाषांमध्ये डिजिटल कॉर्पस नाही. लक्षात ठेवा, जागतिक लोकसंख्येच्या जवळपास 10% लोक हिंदी बोलत असूनही तिचे ऑनलाईन मजकूर प्रतिनिधित्व फक्त 0.1% करतात. म्हणजे हिंदी बोलतात पण जर वापर कधी करतात 0.1% करतात. लक्षात असू दे आपल्याला, म्हणजे खूप कमी लोक त्याचा वापर करतात. म्हणून इतर भाषा सुद्धा करतात. त्यासाठी 125 भारतीय भाषांमध्ये त्यांनी मोरनी नावाचं एआय सुरू केलंय. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, इंडिया ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक मार्केटिंग अध्यक्ष अतिरिक्त कारभार कोणी सांभाळला? तो उत्तर आहे व्ही सतीश कुमार यांनी सांभाळला आहे. इंडिया ऑइल पेट्रोल्स है ना प्रायव्हेट लिमिटेडचे गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून ते काम केले आहेत आणि पीएम मोदीचे जे उज्ज्वला योजना जे अंतर्गत एलपीजी ग्राहकांसाठी थेट लाभ हस्तांतरण लागू करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. लक्षात ठेवा, म्हणून हा पॉइंट घेतला है ना. पीएम मोदी है ना उज्ज्वला योजना जी होती त्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बाजवली आहे. त्यासाठी ह्या व्यक्तिमत्वाचं नाव महत्वाचं आहे. कोण नाव? व्ही सतीश कुमार. ठीक आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगच्या सहकार्याने कोणत्या विद्यापीठात भारतातील मानव अधिकारावर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला आहे? तो उत्तर आहे मणिपूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रम केलेला आहे. मणिपूर विद्यापीठाने राष्ट्रीय मानवाधिकार आयोग च्या सहकार्याने मणिपूर विद्यापीठाच्या कोर्ट हॉलमध्ये 30 ऑगस्ट 24 रोजी 2 दिवसीय भारतातील मानवाधिकार प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला गेला आणि या कार्यक्रमात 100हून अधिक कायदे तज्ञ, शिक्षण तज्ञ, मानव अधिकार रक्षक, विद्यार्थी यांचा सहभाग होता. लक्षात असू द्या आपल्याला. ठीक आहे. कुठे मित्रांनो? मणिपूर विद्यापीठात घेतलेला कार्यक्रम आहे. हे सुद्धा माहिती असणं आपल्याला इतकंच महत्वाचं आहे. ठीक आहे. 23वा प्रश्न चालू आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 2 दिवसाचे कंटिन्यू पॉइंट सगळे कव्हर करतोय. 7व्या राष्ट्रीय पोषण माह 2024 शुभारंभ कोणत्या ठिकाणी करण्यात आला आहे? उत्तर आहे गांधीनगर, गुजरात. तर काय आहे 7व्या राष्ट्रीय पोषण माह? ठीक आहे. महात्मा मंदिर गांधीनगर गुजरात लॉन्च करण्यात आला, जे संपूर्ण देशभरात पोषण जागरूकता आणि कल्याण वाढीच्या दिशेने महत्वपूर्ण एक पाऊल म्हणून ओळखले जाते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्रीमती एस अन्नपूर्णा देवी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल आणि गुजरातच्या महिला बालकी विकास मंत्री भानुबेन बाबारिया, भारत सरकार, गुजरात राज्य सरकार दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वृक्षारोपणास सुरुवात केली त्यांनी. आणि त्यांचं ब्रीदवाक्य माहिती, एक पेड माँ के नाम, याची सुरुवात केली. लक्षात ठेवा. हे सगळे पॉइंट आपल्याला थोडेसे महत्वाचे सुद्धा आहे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, चंदू चॅम्पियन चित्रपट कोणत्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे? तर उत्तर आहे मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आता कोण आहेत? खूप यांची गोष्ट खूप मस्त आहे मित्रांनो. पाहायला गेले चंदू चॅम्पियन हा चित्रपट सांगली महाराष्ट्र एका गावात जन्मलेल्या मुरलीकांत पेटकर यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. हो, रिअल आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे. कुस्तीमध्ये ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पाहणारा एक उत्साही तरुण मुलगा. बघा का, ऑलिम्पिक मध्ये त्यांची इच्छा काय होती की मी सुवर्ण पदक घेईल. पुढं खूप काही आहे की ते सैन्यात सामील होतो आणि बॉक्सिंग मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो आणि 65 युद्धात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना 2 वर्षे कोमा आणि बाहेर पडले. नंतर पॅरा ऑलिम्पिक जलतरणपट्टू प्रशिक्षण घेतले, म्हणजे ते जलतरणपट्टू झाले. म्हणजे विचार करा, स्वप्न पाहणारे व्यक्ती लष्करात जातात आणि लष्करात ते बॉक्सर होतात आणि 65 युद्धात त्यांचा काय होतं, त्यांना की गोळ्या लागतात, ते कोमामध्ये जातात. लक्षात ठेवा. आणि नंतर ते अपंग होतात आणि अपंग झाल्यानंतर सुद्धा त्यांची इच्छा असते पॅरा ऑलिम्पिक मध्ये भाग घेतात आणि ते जलतरणपट्टू होतात. पुढं
चंदू चॅम्पियन 24 हा भारतीय हिंदी भाषेतील चरित्रात्मक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे जो कबीर खान लिखित आणि दिग्दर्शित आहे. कबीर खान लक्षात ठेवा है ना. नडिया दावल ग्रँडसन एंटरटेनमेंट अंतर्गत साजिद नाडियावाला निर्मित आहेत लक्षात ठेवा. यात भारताचा पहिला पॅरा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता मुरलीकांत पेटकर म्हणून कार्तिक आर्यनची भूमिका आहे. म्हणजे पॅरा ऑलिम्पिकचं पहिलं सुवर्ण पदक मुरलीकांत पेटकर यांनी घेतलं, स्वप्न पूर्ण केलं. मित्रांनो यांच्यासोबत खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण की बघा ना, आपण म्हणतो की बाबा आपण एखादी गोष्ट संपली की संपली, पण ह्यांच्याकडे पाहून जर पाहायला गेलं की जगात कुठलीही गोष्ट आपण करू शकतो, फक्त ती आपल्याला पॉवर पाहिजे बस. ठीक आहे. हा, आणि छायाचित्रण 23 जानेवारी जुलै 23 ते जानेवारी 24 या कालावधीत लंडन, वाई, जम्मू आणि काश्मीर झालेल्या चित्रीकरणासह झाले. चंदू चॅम्पियन 14 जून 2024 रोजी रिलीज झाला होता. लक्षात ठेवा, मुद्दाम घेतला हा प्रश्न, सध्या रिलीज झालाय लक्षात ठेवायची गोष्ट प्रश्न, पण हा जुना आहे. पण मी हा घेण्याचा मूळ उद्देश काय, मला आवडलेला प्रश्न काय पण चंदू चॅम्पियन चित्रपट हा आता म्हणजे परिपूर्ण फेमस व्यक्तिमत्व आहे आणि सध्या पॅराऑलिम्पिक पण म्हणून घेतला प्रश्न हा. पुढं नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला किती वर्ष पूर्ण होत आहे? तर उत्तर आहे 75 वर्ष पूर्ण होत आहेत. पीएम नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जिल्हा न्यायाधीश परिषदेच्या उद्घाटन सत्रादरम्यान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्ष साजऱ्या करणाऱ्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण केले. या कार्यक्रमाला सर्वोच्च सरन्यायाधीश है ना DY चंद्रचूड, कायदा व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल व इतर मान्यवर उपस्थित होते है ना. मुद्रांकाचे महत्व 28 जानेवारी 1950 रोजी स्थापन झालेल्या भारताच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायक भूमिका स्टॅम्प सन्मानित करते. म्हणून 75 वर्षापूर्वी झालेले टपाल तिकिटाचे अनावरण केले गेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 24 मध्ये 47 उंच उडीत रौप्य पदक कोणी मिळवले? असा प्रश्न लक्षात ठेवायची गोष्ट आहे. तर निशाद कुमारने रौप्य पदक घेतलेले आहे. ठीक आहे. भारताच्या निशाद कुमार 2 सप्टेंबर रोजी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 47 उंच उडीच्या अंतिम टप्प्यात रौप्य पदक कमवले. लक्षात ठेवा, कुमार ज्याने टोकियो येथील रौप्य पदक जिंकले, म्हणजे त्या टोकियो मध्ये सुद्धा त्यांनी काय जिंकले? रौप्य पदक जिंकलेलं आहे. एकूण आता सध्या 21 जणांना रौप्य पदक मिळत. डिटेल आपण खास ऑलिम्पिक साठी घेऊया. ऍक्च्युली 7 सप्टेंबरला संपतं, त्यावेळेस आपण परिपूर्ण घेऊन टाकूया. ठीक आहे. सर्वोच्च 2.4 मीटर उडी नोंदवून दुसरे स्थानक पटकवले. ऍक्च्युली पाहायला गेलं युनायटेड स्टेट्सच्या US लक्षात ठेवायची गोष्ट आहे. रॉबर्टसनने भारताच्या म्हणजे रॉबर्टसनने काय मिळवलं मित्रांनो? टाउन्स सेंट रॉबर्टसनने गोल्ड मेडल घेतलं, लक्षात ठेवायची गोष्ट आहे. आणि रशियाचा जॉर्जी मार्गिओने कांस्य पदक घेतलं आणि आपलं रौप्य पदक कोणी घेतलं मित्रांनो? आपल्या व्यक्तिमत्व निशाद कुमार यांनी घेतलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नेक्स्ट प्रश्न, भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या भारतीय व्यवस्थेचे ध्वजाचे अनावरण केले? तर सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे. भारतीय घटना कलम किती? 124 नुसार. 75 वर्षानिमित्त राष्ट्रपती नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले. 1 सप्टेंबर रोजी केलं, 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे. आणि खासियत काय? नवीन ध्वज चिन्हांची संकल्पना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नवी दिल्ली याने बनवली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नवी दिल्ली याने तयार केली. लक्षात ठेवा. 75 वर्धापन निमित्त 12 विविध देशी जातींचे 75 रोपे लावण्यात आले. हे सुद्धा माहिती असावं. ध्वज कसा आहे? निळ्या रंगाचा आहे. 3 चिन्ह आहेत, अशोक चक्र, सुप्रीम कोर्टाचे भवन आणि संविधानाचे पुस्तक. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, हे तिन्ही आहेत. आणि ह्याचं ब्रीद वाक्य काय? यतो धर्मस्थ जय, हे त्याचं ब्रीद वाक्य आपल्या ध्वजावर लिहिले. नवीन ध्वजावर देवनागरी लिपीत ते लिहिले सुद्धा आहे ब्रीद वाक्य. हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्युरँड कप 2024 कोणत्या ठिकाणी स्पर्धा संपन्न झाल्या? मित्रांनो डबल झाले मद्रास. ठीक आहे. आपण थोडं चेंजेस करूया ह्याचं उत्तर है ना. ठीक आहे. ऍक्च्युली मद्रास आपण इथे मुंबई करूया. ठीक आहे. कलकत्ता मध्ये झाले, लक्षात ठेवा. हे कुठे झाले? कलकत्ता मध्ये झाले स्पर्धा, लक्षात ठेवा. सॉल्ट लेक स्टेडियम कलकत्ता. ठीक आहे. माहिती असणं आवश्यक आहे. ड्युरँड कप आशियातील सर्वात जुनी आणि जगातील तिसरी सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते है ना. सर्वात जुनी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. जगातील तिसरी आणि आशियातली पहिली बोलू आपण, किंवा आपल्या देशातली पहिली बोलू. ठीक आहे. सुरुवात 1888, ड्युरँड कप 24, 123, 33वी 133 133वी लक्षात ठेवा. ठीक आहे.
है ना, कुठेतरी कलकत्तामध्ये झाली है ना. फायनल मॅच मोहन बागन सुपर जायंट आणि नॉर्थ ईस्ट जिंकलाय मित्रांनो. आणि मोहन बागन काय केलंय, उपविजेता मोहन बागन. आणि विजेता कोण आहे, नॉर्थ ईस्ट युनायटेड FC जिंकलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि नॉर्थ ईस्टने पहिले विजेतेपद जिंकलंय, पहिल्यांदा जिंकले नॉर्थ ईस्टने, लक्षात ठेवा. हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, कालचा प्रश्न मित्रांनो, भारतीय सैन्यासाठी US-3 SIG 716 किती रायफलची ऑर्डर दिली होती? उत्तर आहे 73,000. आणि मित्रांनो तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे महत्वाचा, की कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट अनिवार्य नोंदणी करण्याचा कायदा मंजूर केला आहे? है ना, कायदा मंजूर केलाय. ऑप्शन आहे मणिपूर, मेघालय, गुजरात, आसाम. आहे की नाही, मणिपूर, मेघालय, गुजरात, आसाम. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं की जो उत्तर काय असणार आहे. आणि मित्रांनो सगळेचे सगळे 2 दिवसाचे 4 आणि 5 तारखेचे संपूर्ण घटक मी घेण्याचं काम केलंय मित्रांनो. आणि संपूर्ण घटक परिपूर्ण आपल्याला महत्वाचा आहे आणि आपण सुद्धा संपूर्ण पॉईंट करून घ्या. ठीक आहे. आज आपण इथे थांबू, उद्या याच टाइमला याच भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.